भारतीय मालिकांच्या इतिहासात रामायण ही मालिका सर्वात लोकप्रिय मालिका आहे। रामायण सारखी दुसरी मालिका कधी झाली नाही आणि पुढे कधी होणारही नाही। रामानंद सागर निर्मित रामायण या टीव्ही मालिकेने इतिहास घडवलाय। लोकप्रियतेचे सर्व विक्रम मालिकेने मोडले आहेत। ही मालिका जेव्हा टीव्हीवर लागायची तेव्हा रस्ते ओस पडायचे। बालवृद्ध सारे टीव्ही समोर बसून ही मालिका पाहायचे। नंतर 2020 साली लॉकडाऊन मध्ये ही मालिका पुन्हा दाखवली गेली। तेव्हा या मालिकेने रेकॉर्ड सेट केले। 77 मिलियन TRP मिळून ती जगात सर्वाधिक पाहिली गेलेली मालिका बनली होती। मालिकेतील प्रत्येक पात्र देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचले आहेत। या मालिकेत अनेक मराठी कलाकारांनी सुद्धा भूमिका केल्या आहेत। त्यांची माहिती आज आपण या व्हिडिओद्वारे घेणार आहोत। जयश्री गडकर मराठीतील सोज्वळ आणि सालस अभिनेत्री जयश्री गडकर यांनी महाराणी कौसल्याचे पात्र साकारलं होतं। रामानंद सागर यांनी जेव्हा रामायण ही मालिका बनवायचे ठरवले तेव्हाच त्यांनी जयश्री गडकर याच महाराणी कौसल्याचा रोल करतील हे ठरवलं होतं। मात्र जयश्री गडकर यांना सोज्वळ भूमिकातून बाहेर पडायचं होतं, त्यामुळे त्यांनी कैकेयीच्या भूमिकेसाठी हट्ट धरला। तेव्हा रामानंद सागर जयश्री यांना म्हणाले, आता तूच मला तुझ्यापेक्षा चांगली अशी कौशल्य शोधून दे। तुला जर मी कैकेयीचा रोल दिला तर लोक मला शिव्या घालतील। तेव्हा जयश्री गडकर कौशल्याची भूमिका करायला राजी झाल्या आणि पुढे इतिहास घडला। जयश्री गडकर आज या जगात नाहीत। 29 ऑगस्ट 2008 मध्ये त्यांचे निधन झाले। बाळ धुरी ज्येष्ठ अभिनेते बाळ धुरी यांनी या मालिकेत दशरथ राजाची भूमिका केली होती। ज्यावेळी रामानंद सागर जयश्री गडकर यांना भेटले तेव्हा बाळ धुरी त्यांच्यासोबत होते। तेव्हा लगेच रामानंद सागर यांनी बाळ धुरी यांना मेघनाथचा रोल ऑफर केला, पण बाळ धुरी यांनी दशरथाची भूमिका साकारण्याची इच्छा व्यक्त केली। रामानंद सागर त्यांच्या या मागणीने चकित झाले होते, कारण दशरथ ही भूमिका काही एपिसोड नंतर लगेच संपत होती। त्यांच्या विनंतीला मान देऊन रामानंद सागर यांनी बाळ धुरी यांना राजा दशरथाची भूमिका दिली। त्यांची भूमिका सुरुवातीच्या काही एपिसोड पुरती असली तरी त्यांनी त्यांच्या अभिनयाने कमालीचा दशरथ राजा उभा केला होता। रामायणामुळे जयश्री गडकर आणि बाळ धुरी यांना मालिकेतही पती पत्नीचा रोल साकारायला मिळाला होता। मयुरेश क्षेत्रमाडे मयुरेश क्षेत्रमाडे याने बाल कलाकार म्हणून राजपुत्र लव साकारला होता। हा रोल केल्यानंतर तो पुढे कला क्षेत्रात दिसला नाही। त्याने फायनान्स क्षेत्रात मोठे नाव कमवलंय। वर्ल्ड बँकमध्ये त्याने रिसर्चर म्हणून काम केलंय। कमिशन जंक्शन या मोठ्या कंपनीचा तो CEO आहे। ललिता पवार रामायणामध्ये राणी कैकेयीची दासी मंथरा ही भूमिका प्रसिद्ध अभिनेत्री ललिता पवार यांनी साकारली होती। ललिता पवार खलनायिका म्हणून प्रसिद्ध होत्याच। रामायणामध्ये त्यांचा अभिनय इतका दमदार होता की लोक त्यांना खरीखुरी मंथरा मानू लागले। 1998 मध्ये कर्करोगाने त्यांचे निधन झाले। त्यांनी अनेक हिंदी आणि मराठी चित्रपटात काम केलंय। त्यांनी तब्बल 70 वर्ष सिनेमा क्षेत्रात काम करून विक्रम केलाय आणि यासाठी त्यांचे नाव ग्रीनिच बुकमध्ये नोंदवण्यात आले। सुधीर दळवी यांनी राजगुरू वसिष्ठ ही भूमिका साकारली होती। वसिष्ठ ऋषींच्या रोलसाठी एखाद्या निश्चयी आणि करुणामयी चेहऱ्याच्या शोधात रामानंद सागर होते। सुधीर दळवीच्या रूपाने त्यांना त्यांचे सुयोग्य गुरु वसिष्ठ सापडले। यांनी शिर्डी के साईबाबा या गाजलेल्या चित्रपटात साईबाबांची भूमिका केली। सध्या त्यांचे वय 85 असून त्यांनी अनेक हिंदी आणि मराठी चित्रपटात तसेच मालिकांमध्ये अभिनय केलाय। संजय जोग यांनी रामायणमध्ये भरतची भूमिका साकारली होती। संजय यांची निवड लक्ष्मणाच्या रोलसाठी झाली होती, मात्र त्यांच्याकडे तारखा उपलब्ध नसल्यामुळे शेवटी त्यांना भरतचा रोल देण्यात आला। संजय जोग यांनी रामायणामध्ये भरतची व्यक्तिरेखा ज्या उत्कटतेने साकारली होती ते पाहून प्रेक्षकांच्या डोळ्यात पाणी आले होते। दुर्दैवाने ते आज या जगात नाही। करिअरच्या शिखरावर असतानाच वयाच्या अवघ्या 40व्या वर्षी त्यांचा मृत्यू झाला। स्वप्नील जोशीने उत्तर रामायणात रामपुत्र कुश ही भूमिका साकारली होती। गिरगावातल्या चाळीतल्या सार्वजनिक गणेशोत्सवात बालनाट्यात स्वप्नील जोशी यांनी काम केले होते। अभिनेते विलासराज यांनी रामायणात लावणासूर हे पात्र साकारलं होतं। त्यांनी ते नाटक पाहिले। त्यांनी राजपुत्र कुशच्या रोलसाठी स्वप्नील जोशी यांची शिफारस केली। रामानंद सागर यांनाही स्वप्नील जोशीचा चेहरा कुशच्या भूमिकेसाठी सुयोग्य वाटला। अशा प्रकारे स्वप्नील जोशींची निवड झाली। त्यानंतर त्यांनी महाभारतातील कृष्ण साकारला। पुढे स्वप्नील जोशींनी अनेक सुपरहिट मराठी चित्रपटात काम केलंय। मराठीतील आघाडीचा अभिनेता म्हणून स्वप्नील जोशी ओळखला जातो। तर हे होते मराठी कलाकार ज्यांनी रामायण या अजरामर मालिकेत काम केले होते। नजरचुकीने जर कुठला मराठी कलाकार राहिला असेल तर आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच मालिका आणि चित्रपट क्षेत्राशी निगडीत माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा।